नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीमध्ये गरमागरम क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। फक्त काही सोप्या साहित्यामध्ये जसं की दूध, चॉकलेट, दालचिनी, साखर, कॉर्नफ्लॉवर आणि कोको पावडर यामध्ये तुम्ही हे तयार करू शकता। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला डार्क चॉकलेट घेतलेले आहे 100 ग्रॅम। हे आपण खिसणीने खिसून घेणार आहोत। चॉकलेट खिसून घेतल्याने हे दुधामध्ये पटकन असे मेल्ट होते आणि चॉकलेट बनवायला जास्त वेळ लागत नाही। त्यासाठी क्यूब न करता अशा प्रकारे आपण हे खिसणीने खिसून घ्यायचे आहे। खिसणी या ठिकाणी घेऊन खिसणीला ज्या बाजूला मोठे होल आहेत त्या बाजूनेच आपण हे खिसून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण या बाजूनेच हे खिसून घेतलेले आहे। हे सर्व आपले खिसून तयार झालेले आहे आणि एकदम मोकळे असे हे खिसून तयार झालेले आहे। हे आपण साईडला ठेवणार आहोत। त्यानंतर दूध आपण उकळून घ्यायचे आहे। त्यासाठी एक पातेले घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घेतलेले आहे। दूध घेताना आपण फुल फॅटचे दूध घेतलेले आहे, म्हणजे म्हशीचे दूध घेतल्यामुळे चॉकलेट आपले एकदम दाटसर असे तयार होते। त्यानंतर 1 इंच आपण यामध्ये दालचिनी घालून घेणार आहोत। दालचिनी यामध्ये घातल्यामुळे दुधाचा फ्लेवर मस्त असा येतो। आणि नंतर गोडीप्रमाणे 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर हे विस्कने आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये आपण साखर पूर्णपणे वितळेपर्यंत सतत हे मिक्स करून घेणार आहोत। आणि या ठिकाणी दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि दालचिनीचा दुधामध्ये मस्त असा फ्लेवर देखील यामध्ये उतरलेला आहे। दूध आपले उकळून या ठिकाणी तयार झालेले आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा कोको पावडर घालून घेणार आहोत। कोको पावडर घातल्यानंतर आपण विस्कने हे लगेच मिक्स करून घ्यायचे आहे। कोको पावडर घातल्यानंतर यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते, त्यासाठी आपण हे पटकन विस्कने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि सर्व दूध एकसारखे असे होईपर्यंत आपण हे कंटिन्यू मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे यातील सर्व गाठी मोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण सुरुवातीला जी दालचिनी घातली आहे ती काढून घ्यायची आहे। डार्क चॉकलेट खिसून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण अर्धा लिटर दुधासाठी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट वापरलेले आहे। अर्धा लिटर मध्ये आपले 2 ग्लास तयार होतात, एवढे प्रमाण ठिकाणी आपण घेतलेले आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। चॉकलेट वितळेपर्यंत आपण हे चांगले एकसारखे अशा प्रकारे ढवळून घ्यायचे आहे। या ठिकाणी जसजशी चॉकलेट मेल्ट होईल तसतसा याचा रंग देखील चेंज होत जातो। त्यानंतर याला दाटसरपणा येण्यासाठी 1 चमचा आपण एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत आणि त्याच चमच्याने या ठिकाणी आपण 2 चमचे दूध घालून घ्यायचे आहे। हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण याची एक पातळ अशी स्लरी तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण हे अशा प्रकारे पातळ असे मिश्रण तयार करून घेतलेले आहे। हे आपण तयार चॉकलेटच्या मिश्रणात घालून घेणार आहोत। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे आपण सतत अशा प्रकारे ढवळून घ्यायचे आहे, कारण कॉर्नफ्लॉवर खाली तळाला लागण्याची शक्यता असते। त्यासाठी 1 मिनिट आपण हे चांगले अशा प्रकारे मीडियम गॅसवर मिक्स करून घ्यायचे आहे आणि दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपण हे 1 मिनिट चांगले उकळून घेतलेले आहे, म्हणजे कॉर्नफ्लॉवर यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहे आणि हे आपले हॉट चॉकलेट तयार झालेले आहे। काचेचे 2 ग्लास घेतलेले आहे आणि 2 ग्लासामध्ये आपण हे सर्व करून घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला अशा प्रकारे आपण जे चॉकलेट खिसून घेतलेले आहे त्याच्यामध्ये हे ग्लास आपण डीप करून घेणार आहोत, म्हणजे हे गार्निशिंगसाठी आपण ग्लासला कडांना अशा प्रकारे चॉकलेट लावून घ्यायचे आहे। दोन्ही ग्लासला असेच आपण हे चॉकलेट लावून घ्यायचे आहे। गार्निशिंग करून झालेले आहे। त्यानंतर तयार झालेले गरमागरम हॉट चॉकलेट यामध्ये घालून घ्यायचे आहे। चॉकलेट यामध्ये घालताना तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, अशा प्रकारे हे करून घ्यायचे आहे। चॉकलेट घालून झाल्यानंतर त्याच्यावरती सुरुवातीला खिसून घेतलेली डार्क चॉकलेट गार्निशिंगसाठी आपण घालून घेणार आहोत।
या ठिकाणी डार्क चॉकलेटचे गार्निशिंग केलेले आहे, त्याऐवजी तुम्ही मार्शमेलो किंवा क्रीम देखील याच्यावरती गार्निशिंग करू शकता आणि हे आपले पिण्यासाठी तयार झालेले आहे। एकदम टेस्टी आणि मस्त असे हे क्रीमी हॉट चॉकलेट या ठिकाणी तयार झालेले आहे। कॅफेमध्ये मिळते त्याचप्रमाणे घरच्या घरी एकदम टेस्टी आणि क्रीमी हे चॉकलेट तयार होते। सध्या क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत, या सुट्ट्यामध्ये मुले घरी आहेत, त्यासाठी मुलांना तुम्ही अशा प्रकारे हे बनवून देऊ शकता, मुलांना देखील आवडेल। एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे, जी प्रत्येकाला नक्की आवडेल। तुम्ही देखील ही नक्की ट्राय करून पहा। मला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।